नमस्कार, माझे नाव आराध्या संदीप मोरे. मी इयत्ता 5वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा किल्ले मच्छिंद्रगड. आमच्या पथनाट्याचे नाव आहे तंबाखू मुक्त समाज. मी आहे सुशी, ही आहे गंगा, ही आहे विद्यार्थिनी, ही आहे मंगी, ही आहे संगी, ही आहे सून. आज बरी मंगी आली ना मिसरी घासाई. अगं ये सुशे, कशाला मिसरी घासतेस? का ग? कॅन्सर बिन्सर होतोय वाटतं. तसं काही नसतंय. कॅन्सर बिन्सर असतंय ना, फक्त सांगाय पुरतं असतंय, नाही तर तसं काही नसतंय. उलट मिसरी घासल्यावर चांगलं असतंय. बस आज बरं संगी आली नाही. अगं येते अगं ये संगे, चल की सुशीकडं. अगे सुशिया, मला सोडून वेगळं घासते. ठीक आहे, तुम्ही उशिरा आलायसा. काय ग, तुझी सून काय म्हणते? लय भांडखोर आहे बघ. दिवस रात्र भांडत असते माझ्या. अहो सासूबाई, मी कधी भांडली हो तुमच्यावर? असं असतंय बघ, कायम भांडत असते आमच्यात. होय. मग आपल्या दारात सगळी जमली की चाय पिऊ का नाही घालता? हो आणते. कसं चाललंय ग तुमच्या घरात? चाललंय की, सून गेली आता माहेरला. घरात नुसतं काम पडलंय बघ. आता चहाला बाहेर पाणी कोण देणार आहे? हो देते की. पुढं बघ तू. बाकी काय माझी माझ्या पायावर टुकला. मी कुठे तुला पाहिजे? मी इथंच होती, तूच मध्ये आलीस की ग. तुम्हाला काही तिकडे काही नव्हतं का? माझी जागा इथंच आहे, तूच मध्ये त्याचं माझ्यावर नाटक होतास. मी का मी रोज शाळेला इथूनच जाते. मग मी काय करू? मग तुम्ही कशाला मध्ये बसलाय? मी बसली म्हणजे काय बाबा, तुला काही केलंय का? बाकी तर सांगा की. आता बाळा तूच सांग, रात्रंदिवस फक्त मिसरीच घासते. मिसरी घासू नका, मिसरीमुळे कॅन्सर होतो. तुला लय माहिती आहे भावना, जातीस का? उठू मी आता. आजकाल तर पुरे ना लय बिघडल्या त्या बघ. सारखंच असतं या. बरं जातो बघा. का ग बसा की. अगं सून नाही वेळ गेली माहेरला. घरात नुसतं काम पडलंय. फोन लावला तर काय सीसीच्या का असते की ती उचलतच नाही. मग बर मी बी जाते बघ. का ग बस की. आता जाती, माझ्या पण घरात फोन नाही. बर ए सुनबाई, जेवण झालं का आता? हो बसा जेवायला. अहो आई, भात का खाताय? जरा भाकरचा तुकडा बी जाऊ दे पोटात. मी भातच खाणार आहे. तुला काय केलं या? माझं झालं आता. आवर्जून भांडी घासून घे. हॅलो, काय करतेस ग पोरी? काय तू एकटीने सगळं घर झाडून घेतलंस? सासूनं काय मदत केली का नाही? मला माहिती आहे मला टोमणं मारता येते. तुला नाही मारत, मी माझ्या लेकीवर बोलते. बर आता लय रात्र झाल्या बघ, मी झोपते जरा बर का. हा ठेवते. दुसऱ्या दिवशी मिसरी आणखी कसं बाई? अहो आई, आता पेपरला बी यायला लागलंय मिसरी म्हणून कॅन्सर व्हायलाय. कशाला खायला दररोज नाट ठेवायला लागले. काय ग, एकलीच घासतेस? ठीक आहे, बस की ग. अगं ये सांगे, चल की सुशीकडं. तुम्ही कशी राहताय की? धर की. कसं चाललंय घरात आता? अजून आलेच नाही बघ सून. तसंच करते त्या बिनकामाच्या जायच्या. जात्याच्या माळ्याला तिकडेच राहू दे. येतच नाही. होय. पाणी आणते आता. हो आणते की. जरा धीर तरी धरा. कसं आहे तुझं घरात? काय चाललंय? काय वाजी माझ्या पायावर टुकला. तूच म्हणजे
नाही जाणार. बरं ऐक की अजून तुला काय सांगायचं होतं मी का नाही कोल्हापूरला जाणार होती ग म्हणून एसटीचं घरी द्यायला पैसे द्यायला पोराकडनं 2000 रुपये घेतलं होतं तर लगेच सुनबाईनं तरात मग त्या म्हणत्या काय मला पण पाहिजे चांगले 4000 घेतलं की ग आणि ती 2000 रुपये मित्रीसाठी घालायला ही तरी सांगा की तुझं लय तोंड तर चालते जा सुन लय भांडकुरी. मानकुरेच आहे त्याला काम काय आहे तेव्हा जास्त बघ आता. का ग बस की ग तुझ्याकडे मी जाते एक महिन्यानंतर सुनबाई पाणी तापले अंघोळ करून घेतो मी मंगी कंटाळते हा लवकर या जेवायचं वेळ अगं गंगे चल की मंगी किती दिवस झाले मिस्त्री घासायला नाही आली जाऊन ये तुझ्याकडं आधी संगीला चल बोलवा. संगे चल की ग मंगी कंटाळूया काय झालं ग मंगे सांग की अगं काय झालं थांबा की तिला रडून घेऊ दे. लय वंगाळे आली ग लय वंगाळे आली काय झालं आव आई काय झालं कॅन्सर झाला मला अगं बाई ती पोरगी सांगत होती ती बरोबर होतं अगं ती पोरगी मी तुम्हाला सांगितलं होतं मिस्त्री घासू नका तरी तुम्ही माझं ऐकलं नाही होय ग पोरी. आता पण लय मोठी चूक झाली इथून पुढे नाही घासणार आपण आता तू रडू नको मी पण नाही घासणार आणि तू पण नको हा मिस्त्रीमुळे सगळं होतंय जा तिकडे ती मिस्त्री म्हणजे आपल्या आयुष्यातली वाईट गोष्ट आहे चल आपण डॉक्टरकडे जाऊया त्याची पुढची ट्रीटमेंट वा